साधारण 1997ला MIDC फेज 1 मध्ये काम चालू झालं. त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी फेज 3 आणि फेज 3ला साधारण 2004 ते 5 पासून फेज 3ला काम चालू झालं आणि सगळे रस्ते वगैरे झाले. त्यावेळेस काय प्लॉट अलर्ट झाले नव्हते. त्याच्यानंतर 2012 पासून 13 पासून हे ज्या बिल्डिंग नवीन कन्स्ट्रक्शन निर्माण झालं त्याच्यामुळं जे ओढे आहेत ते ओढे बुजवले गेले आणि त्या ओढ्यावरती बिल्डिंग झाले, कन्स्ट्रक्शन तयार झालं आणि ते कन्स्ट्रक्शन तयार झाल्याच्या नंतर जे काय 2020-19 पासून जे पाणी जास्त नदीचं स्वरूप रस्त्यांना यायला लागलं ते 2022-23च्या नंतर यावं लागलं. कारण ह्या बिल्डिंग बांधकामं उंचलून वरती आली आणि आता तुम्ही पाहिला असाल की मागल्या हप्त्यात पाऊस भरपूर झाल्यामुळे ह्या इथं अगदी बस ही पाण्यातून पोहतच चालली होती. त्याचं कारण फक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे काय झालं की हे नको ते प्लॉट अलर्ट केले, ओढून ताडून तिथं लोकांना प्लॉट देण्यात आले आणि ओढे नाले जुने बुजवण्यात आले आणि त्या ओढे नाले त्यामुळे स्थानिकांना त्याचा आज प्रॉब्लेम होतो. तो स्थानिकांना त्यामुळे तर ते ओढे बुजवल्यानंतर जे पाणी येतं ते डायरेक्ट रस्त्यावर येते. रस्त्यावर आल्यामुळे ट्रॉफिकची समस्या निर्माण होते आणि अगदी बस 4 व्हीलर गाड्या बंद पडल्यात. एवढं पाणी होतं इथं, साधारण 3-4 फूट पाण्याचे लेअर होते, एवढं पाणी होतं.